अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, बाळा, आमच्या पुण्यतिथीच्या दिवशी तू आमचे नामस्मरण जितके जास्त करशील तितकाच आमच्या तू जवळ येशील. आजचा हा संदेश तुझ्यासाठी आहे. तुझ्या आईवडिलांनी जे स्वप्न तुझ्यासाठी बघितले आहे ते स्वप्न पूर्ण होणार आहे. स्वामी म्हणतात, बाळा, मला माहिती आहे तुला तुझ्या आईवडिलांच्या कष्टाची जाणीव आहे. स्वामी म्हणतात, आमच्याकडे काही मागायचे असेल तर नेहमी तुझ्या आईवडिलाचे स्वप्न पूर्ण झाले पाहिजे हेच आमच्याकडे माग. स्वामी म्हणतात, तुझ्या आयुष्यातील सर्वात मोठं यश म्हणजे तुझ्यामुळे तुझ्या आईवडिलांच्या चेहऱ्यावर येणारं समाधान आणि आनंद आहे. स्वामी म्हणतात, बाळा, तुझ्या आईवडिलांनी असह्य वेदना सहन केल्या तेव्हाच तू ही सृष्टी पाहू शकला. ज्यांनी तुला सतत प्रेरणा दिली, ज्यांनी तुला खचू दिले नाही, तुझी सेवा केली, तुला पोटाशी धरलं, तू जशी आमची भक्ती आणि सेवा करतोस तशीच तुझ्या आईवडिलांची सेवा कर. तू जर त्यांची सेवा केलीस तर ती सेवा नक्कीच आमच्यापर्यंत पोहोचेल. बाळा, करून बघ, तुला नक्की जमेल. स्वामी म्हणतात, बाळा, तुझ्या आईवडिलांच्या डोळ्यात अश्रू येतील असे कधीच वागू नकोस. तू कितीही पैसे खर्च केले तरी आईवडील मिळणार नाहीत. आईवडिलांच्या पायाखालीच स्वर्ग आहे. बाळा, त्यांच्या पूज्य चरणांची आठवण ठेव. त्यांना कधीही विसरू नको. जसे आम्ही तुझ्या सतत पाठीशी असतो तसेच त्यांचाही मायेचा हात तुझ्या डोक्यावर सतत असतो. स्वामी म्हणतात, आयुष्यात फक्त 2 व्यक्तींची खूप काळजी घ्या. एक म्हणजे तुम्ही जिंकण्यासाठी स्वतः आयुष्यभर हरत राहिले ते तुमचे बाबा, आणि दुसरं म्हणजे तुमच्या हरण्याला सतत जिंकणं मानत आली ती तुमची आई आहे. या व्यक्तींची जीवनामध्ये खूप काळजी घे बाळा. स्वामी म्हणतात, बाळा, आईवडिलांनी दिलेल्या सल्ल्यावर औषधाप्रमाणे विश्वास ठेव. थोडी ती कडवट असतील पण नक्कीच तुझं जीवन संजीवनीप्रमाणे अमूल्य करतील. स्वामी म्हणतात, बाळा, जीवनामध्ये तू खूप गोष्टींचा अनुभव घेतला असशील, पण त्या अनुभवातून तुला एक गोष्ट नक्की शिकायला मिळाली असेल. ती म्हणजे तुझ्या जीवनात तुझ्या मनातील भावना फक्त तुझ्या आईशिवाय कोणीच तुला समजून घेऊ शकत नाही, आणि कोणत्याही गोष्टीचा हक्क आणि हट्ट वडिलांशिवाय कोणीच पुरवत नाही. स्वामी म्हणतात, बाळा, तू तुझ्या आईवडिलांना एवढे जरी त्यांचे मन राखलेस, त्यांना एवढं म्हटलं की तुम्ही खूप कष्ट केले आहेत आई बाबा आमच्यासाठी, अजून थोडे दिवस मग तुम्हाला फक्त आराम करायचा आणि तुमचं जीवन हे आनंदी करायचं. स्वामी म्हणतात, बाळा, आम्ही तुला तुझ्या आईप्रमाणे आहो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.